दिवाळीच्या पाडव्यानिमित्त मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम ते माझ्या बंगलेल्या आयुष्यात रंग टाकून माझ्या आयुष्याला एक कलाटणी देणारा एक अविस्मरणीय क्षण ह्या व्हिडिओ मध्ये लपलेला. आणि तुम्हाला जर ते हुडकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघा. दिवाळीच्या पाडव्यानिमित्त दारात सडा टाकून काढलेली रांगोळी व स्वच्छ धुवून केलेली गाडीची पूजा, एवढं सगळं बघून गाडीवर स्वारून मी चाललो तो आता गावात जाऊन डायरेक्ट गाठलं श्री शंभू महादेवाचं मंदिर. तिथं जाताच मला बघायला मिळाला वर्षानुवर्षाची चालत आलेली परंपरा म्हणजे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम. तिथं आम्ही ज्या कामासाठी जमलो होतो त्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ केला. मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी कॅमेराचं पूजन करून आता एवढं सगळं बघून 100% तुम्हाला एक प्रश्न पडला असणार, नेमकं यांचं चाललंय. तर तुम्हा सगळ्यांना सांगायला एका गोष्टीचा आनंद होतोय की आपल्या गावचं सुपुत्र ना आमचं जीवलग मित्र एसएस मधने तुमच्या सगळ्यांसाठी एक नवीन शॉर्ट फिल्म घेऊन येतात आणि त्या शॉर्ट फिल्म मध्ये आम्ही सगळेजण काम करतो. त्या शॉर्ट फिल्मचं नाव असणार आहे आपलं लक्ष्मीनगर आणि आपल्या मधने टॉकीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला ती शॉर्ट फिल्म बघायला मिळणार. आणि आपल्या मधने टॉकीच्या युट्यूब चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तर लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सबस्क्राईब करा आणि त्या 7 तारखेला नक्की बघा.